नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज रव्याचे लाडू बनवून दाखवणार आहे. तर हे लाडू मी पाकाचे बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर चला पटकन जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात. तर आज मी तुम्हाला पाकाचे लाडू बनवून दाखवणार आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात. अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत. कडक होत नाहीत, अगदी मऊसूत होतात, तोंडात टाकताच विरघळतात हे लाडू. तर ह्याआधीसुद्धा मी बिना पाकाचे लाडूची रेसिपी अपलोड केलेली आहे चॅनलवर, तर तुम्ही नक्की ती रेसिपीसुद्धा बघू शकता. तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे लाडू बनवून दाखवणार आहे. तर जास्त वेळ न घेता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. तर इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे मी आणि हा रवा चाळून घेतलेला आहे. रवा बारीक आहे, तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही राठ रवासुद्धा वापरू शकता. आणि त्यानंतर ते ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे मी. ड्रायफ्रूट्समध्ये घेतलेले आहेत बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेले आहे. याचे काप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर मी पहिलेच कढई ठेवलेली होती. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकायचं आहे. आपल्याला फक्त थोडंसं तूप टाकायचं आहे यामध्ये आपला ड्रायफ्रूट भाजून घेण्यासाठी. तर आपलं तूप छान मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स. तर चला आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेऊया. तर इथे ड्रायफ्रूट्स मी टाकत आहे. फक्त आपल्याला काजू आणि बदाम थोडेसे रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. यामध्ये मी पिस्ता टाकलेला नाही आणि छान आपल्याला हे व्यवस्थित फिरून घ्यायचे. अगदी 1 मिनिटाच्या आत काहीतरी सेकंदामध्येच हे छान ब्राऊन होतात. जास्त वेळ लागत नाही ब्राऊन करायला. तर ह्या पद्धतीने आपण 2 ते 3 सेकंदामध्ये छान ब्राऊन होतात. तर ब्राऊन करून घेऊया आणि आपल्याला हे लगेच ब्राऊन झाल्यावर हे काढून घ्यायचे आहे, नाहीतर हे लवकर जळतात. तर चला इथे हे छान असे ब्राऊन झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया. तर 2-3 सेकंदामध्ये आपले बदाम, काजू छान ब्राऊन झालेले आहे. तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. तर हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर बदाम, काजू काढून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच कढईमध्ये टाकायचे आहेत 3 चमचे तूप. तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अगदी 1 चमचा तूप टाकलं तरीही चालेल. तर इथे मी मोठे 3 चमचे तूप घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तूप छान मेल्ट होऊ द्यायचं आहे. तर तूप हे मेल्ट होऊ देऊ आपण. तर इथे तूप आपलं छान मेल्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे रवा आणि रवा टाकल्यानंतर आपल्याला कमी गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे. छान असा रवा आपला छान भाजला गेला पाहिजे, कच्चा अजिबात राहिला नाही पाहिजेत आणि कलरसुद्धा याचा चेंज नाही झाला पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा तर भाजून घ्यायचा आहे आणि कलरसुद्धा आपल्याला चेंज नाही झालेला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला हे कमी गॅसवरच करायचं आहे. कमी गॅसवर केल्यामुळे काय होतं, रव्याचा कलर अजिबात चेंज होत नाही, राहतो तसाच पांढरा शुभ्र आपला रवा राहतो. त्यामुळे कधीही लाडू करताना कमी गॅसवरच रवा भाजून घ्या. त्यामुळे लाडूसुद्धा आपले छान होतात, एकदम चविष्ट लागतात. तर 15 मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे आणि हे लाडू अत्यंत छान होतात, अजिबात कडक होत नाहीत. अगदी म्हातारी माणसंसुद्धा हे लाडू अगदी आवडीने खाऊ शकतात. अजिबात हे लाडू कडक होत नाहीत. तर रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात मोठी किंवा मिडियम करायची नाही. कमी गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी कमी गॅसवरच रवा भाजून घेत आहे. गॅसची फ्लेम कुठेही मिडियम किंवा कमी केलेली नाही. तर कमी गॅसवरच आपण हा रवा 15 मिनटे भाजून घेऊया. तर 15 मिनटे मी हा रवा कमी गॅसवर भाजून घेते आणि 15 मिनटं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर रवा भाजून छान आपल्याला 15 मिनटं झालेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा रवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. ज्या भांड्यामध्ये मी आधी रवा टाकला होता त्याच भांड्यामध्ये मी रवा काढून घेत आहे. तर बघू शकता इथे कलर अजिबात चेंज झालेला नाही. फक्त आपला रवा छान तुपामध्ये एकदम मस्त दाणेदार झालेला आहे. तर आता आपण हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया. चला तर आता आपण रवा काढून घेऊया आणि रवा काढून तुम्हाला मी परत दाखवते. तर भाजलेला रवा काढून घेतल्यानंतर आता आपल्याला बनवायचा आहे पाक. तर पाक बनवण्यासाठी इथे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे मी. साखरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. तर 1.5 वाटी साखर घेतली. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये 1 वाटी पाणी. तर इथे अर्धा किलो आपला रवा होता, अर्धा किलो रवा घेतलेला आहे. त्यानंतर आपण पाकासाठी इथे पावशेर साखर घेतलेली आहे. तर अर्धा किलो रवा असेल तर यामध्ये पावशेर साखर अगदी परफेक्ट आहे. आणि मोजून आपण घेतलेलं आहे 3 वाटी रवा, 1.5 वाटी साखर. त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे थोडंसं केशर. तर केशरच्या इथे 10 ते 12 काड्या मी टाकत आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकल्या तरीही चालेल, काहीही हरकत नाही. पण छान टेस्ट येण्यासाठी इथे केशरच्या काड्या मी टाकत आहे. काड्या टाकल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि छान याचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. याआधीसुद्धा मी बिना पाकाचे लाडू बनवलेले आहेत. तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा.
खूप चविष्ट लाडू होतात बिना पाकाचे किंवा पाकाचे. हे लाडू अजिबात कडक होत नाही, एकदम नरम होतात आणि घरातले जे वृद्ध वयस्कर लोक असतात ते सुद्धा हे लाडू अगदी सहज खाऊ शकतात. एवढे छान आणि मस्त होतात. आणि आपण यामध्ये जास्त तूपही सुद्धा वापरलेलं नाही. अगदी 3 चमचे तुपामध्ये एकदम स्वादिष्ट हे लाडू होतात. तर इथे बघू शकता आपला पाक छान असा शिजत आहे. आपल्याला हा पाक जास्त घट्ट करून घ्यायचा आणि अगदी हाताला चिपकेल ह्या पद्धतीनेच आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे अगदी थोडंसं हाताला चिपकत आहे. असाच आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. तर इथे आपला पाक हा रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद करून यामध्ये आपल्याला टाकायची आहे वेलची पावडर. तर आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच ह्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. तर इथे पूर्ण गॅस आपला बंद झालेला आहे. त्यानंतर इथे मी टाकलेली वेलची पावडर, तर चमचाभर वेलची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर इथे टाकून घ्यायचा आहे आपल्याला भाजलेला रवा. तर इथे रवा टाकून आपण हे व्यवस्थित छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, कधीही पाक आपल्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि लगेच पाक गरम असतानाच यामध्ये आपल्याला रवा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. तर छान असा आपण हा रवा यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. रवा मिक्स झाल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला हे पूर्ण रवा काढून घ्यायचा आहे आणि थंड होऊ द्यायचा आहे. तर आपण ताटामध्ये रवा काढून घेऊया. रवा इथे छान आपला मिक्स झालेला आहे. त्यानंतर मी टाकणार आहे इथे डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे. यामुळे छान चव येते आपल्या लाडूला आणि खोबरं टाकल्यानंतर हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि आपलं हे छान मिक्स झाल्यानंतर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला जे जे हवं असेल ते तुम्ही ह्या लाडूमध्ये टाकू शकता. मगजबी किंवा टुटी फ्रुटी, तुम्हाला जेही आवडतं ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. यामध्ये तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता किंवा जास्त तूप हवं असेल तर जास्त तूपसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मी यामध्ये सर्व कमी कमी टाकलेलं आहे. दुधाचा सुद्धा अजिबात यामध्ये वापर केलेला नाही आणि तूपसुद्धा मी इथे कमी प्रमाणातच वापरलेलं आहे. तर तुम्हाला जास्त वापरायचं असेल तर तुम्ही यामध्ये जास्तसुद्धा तूप वापरू शकता. तर इथे आपलं छान हे मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपल्याला घ्यायचं आहे एक ताट आणि ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर प्लेटमध्ये आपण आता हे सर्व लाडूचं मिश्रण टाकून घेऊया. तर पूर्ण मिश्रण मी या प्लेटमध्ये टाकून घेते. तर प्लेटमध्ये मी सर्व लाडूचं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. म्हणजे असं पसरून घेतल्यानंतर ते व्यवस्थित थंड होईल. तर थंड झाल्यानंतर तुम्हाला मी हे मिश्रण दाखवते. तर चला आपण थंड झाल्यानंतर हे मिश्रण बघूया. तर बघू शकता इथे लाडूचं मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आपण ज्यावेळेस हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवतो तर ते कडक होतं. तर कडक झालं तरी काही हरकत नाही, काही होत नाही कडक झाल्यानंतर. तर ते आपल्याला हाताने छान फोडून घ्यायचं आहे. तर इथे मी हाताने छान ते असं फोडून घेतलेलं आहे. अगदी लवकर होतं, जास्त वेळही लागत नाही. आणि त्यानंतर इथे टाकत आहे मी ड्रायफ्रूट्स. तर तुम्ही यामध्ये तुम्हाला जर हे मिश्रण जास्तच कोरडं वाटत असेल किंवा तुमच्याकडून लाडू जमत नसेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 1.5 कप घट्ट दाटसर असं दूध टाकायचं. ज्यावर दुधावर साय असते ते दूध तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा यामध्ये तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. तर मी यामध्ये तूप किंवा दूध वगैरे काहीही टाकलेलं नाही. मी तसेच याचे लाडू तयार करणार आहे. तर खूप लवकर लाडू होतात, हे अगदी झटपट होतात, जास्त वेळही लागत नाही. तर मी ह्याच पद्धतीने याचे आता लाडू बनवणार आहे. तर बघू शकता मी जसं आपला रवा आहे त्याच रव्याचे मी लाडू करून घेत आहे. यामध्ये दूध, तूप इथे मी काहीही टाकले नाही. तरीसुद्धा अगदी उत्तम आणि छान असे आपले लाडू इथे तयार होत आहेत. तर तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मी इथे काहीही न टाकता याचे लाडू बनवत आहे. तर चला आता आपण छान व्यवस्थित याचे लाडू बनवून घेऊया. आणि इथे आपण बदाम, काजू किंवा पिस्त्याचे काप टाकलेले ते कापसुद्धा यामध्ये घ्यायचे आणि छान असे गोल गोल लाडू इथे आपल्याला वळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता खूप छान सुंदर इथे आपले लाडू मी वळवून घेत आहे. तर लाडू बनवते आणि तुम्हाला मी दाखवते. सुरुवातीला 1-2 लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते. तर बघू शकता छान मस्त असा गोल लाडू इथे मी बनवून घेतलेला आहे. अगदी झटपट होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही हे लाडू बनवायला. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने याचे लाडू बनवून घ्या. तर बघू शकता किती सुंदर आपला रव्याचा लाडू इथे रेडी झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये आपण हा लाडू ठेवून घेऊया आणि परत आपण दुसरा लाडू इथे मी बनवून घेत आहे. तर चला आपण दुसरा लाडूसुद्धा ह्याच पद्धतीने बनवून घेऊया. तर
तर इथे दुसरा लाडूही सुद्धा आपला छान असा रेडी झालेला आहे. तर ह्याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते आणि तुम्हाला पूर्ण लाडू बनवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपले लाडू कसे झाले आहे. तर बघू शकता इथे आपले सर्व लाडू बनवून रेडी झालेले आहेत. तर अर्धा किलो रव्यामध्ये इथे 18 लाडू आपले बनवून झालेले आहेत. तर अर्धा किलो रव्यामध्ये 30सुद्धा लाडू होतात. तर इथे मी थोडेसे मोठे लाडू बनवलेले आहे, त्यामुळे आपले इथे 18 लाडू रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला मी लाडू तोडून चला तर तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते. तर खूप सॉफ्ट आणि नरम मऊसूत इथे आपले पाकाचे लाडू रेडी झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.